विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या पाठाचं नाव आहे शिवपूर्वकालीन भारत. या पाठामध्ये आपण शिवपूर्व काळातील भारतातील विविध राजसत्तांचा अभ्यास करणार आहोत. या काळामध्ये भारतात विविध राजसत्ता अस्तित्वात होत्या. 8व्या शतकातील पाल हे बंगालमधील एक प्रसिद्ध राजघराणे होय. मध्य भारतात गुर्जर प्रतिहार सत्तेने आंध्र, कलिंग, विदर्भ, पश्चिम काठेवाड, कनौज, गुजरातपर्यंत सत्तेचा विस्तार केला. उत्तर भारतातील राजपूत घराण्यांमध्ये गाहडवाल घराणे, परमार घराणे ही घराणी महत्त्वाची होत. राजपुतांपैकी चौहान घराण्यातील पृथ्वीराज चौहान हा पराक्रमी राजा होता. तराई येथील पहिल्या युद्धात पृथ्वीराज चौहान याने मोहम्मद घोरीचा पराभव केला. मात्र तराईच्या दुसऱ्या युद्धात मोहम्मद घोरीने पृथ्वीराज चौहान यांचा पराभव केला. त्यानंतर महाराष्ट्रातील राष्ट्रकूट घराण्यातील गोविंद तिसरा यांच्या कारकिर्दीत राष्ट्रकूट सत्ता कनौजपासून रामेश्वरपर्यंत पसरली. पुढे कृष्ण तिसरा याने अलाहाबादपर्यंतचा प्रदेश जिंकून घेतला. शिलाहारांची 3 घराणी पश्चिम महाराष्ट्रात उदयास आली. पहिले घराणे उत्तर कोकणात, ठाणे व रायगड, दुसरे घराणे दक्षिण कोकणात, तर तिसरे घराणे कोल्हापूर, सातारा, सांगली व बेळगाव जिल्ह्यांच्या काही भागांवर राज्य करत होते. विद्यार्थी मित्रांनो, शिवपूर्व काळातील शेवटची वैभवशाली राजवट म्हणजे महाराष्ट्रातील यादवांची राजवट. यादव घराण्यातील भिल्लम पाचवा याची राजधानी औरंगाबाद जवळील देवगिरी इथे होती. त्यांनी कृष्णा नदीच्या पलीकडे सत्ता विस्तार केला. विद्यार्थी मित्रांनो, यादवांचा काळ हा मराठी भाषा आणि साहित्य यांचा सुवर्ण काळच मानावा लागतो. याच काळात महाराष्ट्रात महानुभाव आणि वारकरी या संप्रदायांचा उदय झाला. पुढचा उपघटक आहे वायव्येकडील आक्रमणे. महाराष्ट्रात राष्ट्रकूट, यादव अशा स्थानिक घराण्यांची सत्ता असली तरी उत्तरेत मात्र वायव्येकडून आलेल्या आक्रमकांनी तेथील स्थानिक सत्तांना जिंकून आपला अंमल बसवला. दरम्यानच्या काळात मध्यपूर्वेत अरब सत्तेचा उदय झाला होता. साम्राज्याचा विस्तार करण्यासाठी अरब सत्ताधीश भारताकडे वळले. 8व्या शतकामध्ये मोहम्मद बिन कासिम या अरबी सेनानीने सिंध प्रांतावर स्वारी केली. तेथील दाहिर राजाचा प्रतिकार मोडून काढून त्याने सिंध प्रांत जिंकला. या स्वारीमुळे अरबांचा भारताशी राजकीय संबंध प्रथमच आला. या पुढील काळात मध्य आशियातील तुर्क, अफगाण व मुघल हे लोक भारतात आले आणि त्यांनी भारतात आपली सत्ता स्थापन केली. इसवी सनाच्या 11व्या शतकात भारतावर तुर्कांची आक्रमणे होऊ लागली. ते आपल्या सत्तेचा विस्तार करत भारताच्या वायव्य सरहद्दीपर्यंत पोहोचले. गझनीचा सुलतान महमूद याने भारतावर अनेक स्वाऱ्या केल्या. या स्वाऱ्यात त्याने मथुरा, वृंदावन, कनौज, सोमनाथ येथील संपन्न मंदिरे लुटून तेथील प्रचंड संपत्ती आपल्याबरोबर नेली. बख्तियार खलजी याने जगप्रसिद्ध नालंदा विद्यापीठातील समृद्ध ग्रंथालय जाळून टाकले. उत्तरेकडील सुलतानशाही. इसवी सन 1175 आणि 1178 मध्ये अफगाणिस्तानातील घूर येथील सुलतान मुहम्मद घोर याने भारतावर आक्रमणे केली. भारतातील जिंकून घेतलेल्या प्रदेशाचा कारभार पाहण्यासाठी त्याने कुतुबुद्दीन ऐबक याची नेमणूक केली. नंतर इसवी सन 1206 मध्ये मोहम्मद घोरीच्या मृत्यूनंतर ऐबकाने आपल्या प्रभुत्वाखालील भारतातील प्रदेशाचा कारभार स्वतंत्रपणे पाहण्यास सुरुवात केली. ऐबक हा मूळचा गुलाम असून तो दिल्लीचा सत्ताधीश बनला. इसवी सन 1210 मध्ये त्याचा मृत्यू झाला. विद्यार्थी मित्रांनो, कुतुबुद्दीन ऐबकानंतर अल्तमश, रझिया, बलबन, अलाउद्दीन खलजी, मोहम्मद तुघलक, फिरोज तुघलक, इब्राहिम लोदी यासारख्या सुलतानांनी भारतावर राज्य केले. विद्यार्थी मित्रांनो, इब्राहिम लोदी हा शेवटचा सुलतान होय. त्याच्या स्वभावदोषामुळे त्याला अनेक शत्रू निर्माण झाले. पंजाबचा सुभेदार दौलत खान लोदी याने काबूल येथील मुघल सत्ताधीश बाबर यास इब्राहिम लोदी विरुद्ध पाचारण केले.
या लढाईमध्ये बाबराने इब्राहिम लोदीचा पराभव केला आणि त्याबरोबरच सुलतानशाहीचा शेवट झाला. त्यानंतर कृष्णदेवराय इसवी सन 1509 मध्ये विजयनगरच्या गादीवर आला. त्याने विजयवाडा आणि राजमहेंद्री हे प्रदेश जिंकून आपल्या राज्यास जोडले. बहमनी सुलतान महमूद शाह याच्या नेतृत्वाखाली एकत्रित आलेल्या सुलतानांच्या सैन्यसंघाचा त्याने पराभव केला. कृष्णदेवरायाच्या कारकिर्दीत विजयनगरचे राज्य पूर्वेस कटकपासून पश्चिमेस गोव्यापर्यंत व उत्तरेस रायचूर दोआबापासून दक्षिणेस हिंदी महासागरापर्यंत पसरलेले होते. इसवी सन 1530 मध्ये कृष्णदेवरायाचा मृत्यू झाला. कृष्णदेवराय हा विद्वान होता. त्याने तेलुगू भाषेमध्ये आमुक्त माल्यदा हा राजनीतीविषयक ग्रंथ लिहिला. त्याच्या कारकिर्दीत विजयनगरमध्ये 1000 राम मंदिर, विठ्ठल मंदिराचे बांधकाम झाले. कृष्णदेवरायानंतर विजयनगरच्या राज्यास उतरती कळा लागली. आजच्या कर्नाटक राज्यातील तालिकोट येथे एकीकडे आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, बरीदशाही आणि दुसऱ्या बाजूला विजयनगरचा राजा रामराय यांच्यात इसवी सन 1565 मध्ये लढाई झाली. या लढाईत त्याचा पराभव झाला. यानंतर विजयनगरचे राज्य संपुष्टात आले. बहमनी राज्य. मोहम्मद तुघलकाचे वर्चस्व झुगारून देण्यासाठी दक्षिणेमध्ये सरदारांनी बंड केले. या सरदारांचा प्रमुख हसन गंगू याने दिल्लीच्या सुलतानाच्या सैन्याचा पराभव केला. इसवी सन 1347 मध्ये नवीन राज्य अस्तित्वात आले. यास बहमनी राज्य असे म्हणतात. हसन गंगू हा बहमनी राज्याचा पहिला सुलतान झाला. त्याने कर्नाटक राज्यातील गुलबर्गा येथे राजधानी स्थापन केली. महमूद गावान हा बहमनी राज्याचा मुख्य वजीर व प्रशासक होता. त्याने बहमनी राज्यास आर्थिक सामर्थ्य प्राप्त करून दिले. सैनिकांना जहागिरी देण्याऐवजी रोख पगार देण्यास सुरुवात केली. सैन्यामध्ये शिस्त आणली. जमीन महसूल व्यवस्थेत सुधारणा केली. बिदर येथे अरबी व फारसी विद्यांच्या अभ्यासासाठी मदरसा स्थापन केली. महमूद गावांनंतर बहमनी सरदारांमध्ये गटबाजी वाढीस लागली. विजयनगर व बहमनी यांच्यातील संघर्षाचा बहमनी राज्यावर प्रतिकूल परिणाम झाला. विविध प्रांतातील अधिकारी अधिक स्वतंत्र वृत्तीने वागू लागले. बहमनी राज्याचे विघटन झाले. त्यातून वराडची इमादशाही, बिदरची बरीदशाही, विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही व गोवळकोंड्याची कुतुबशाही अशी बहमनी राज्याची 5 शकले झाली. त्यानंतरची सत्ता आहे मुघल सत्ता. इसवी सन 1526 मध्ये दिल्ली येथील सुलतानशाही संपुष्टात आली. तेथे मुघल सत्तेची स्थापना झाली. पहिला शासक आहे बाबर. बाबर हा मुघल सत्तेचा संस्थापक होय. तो मध्य आशियातील सध्याच्या उझबेकिस्तानमध्ये असलेल्या फरगाना राज्याचा राजा होता. भारतातील संपत्ती संबंधीचे वर्णन त्याने ऐकलेले होते म्हणून त्याने भारतावरील स्वारीची आखणी केली. दिल्लीमध्ये त्यावेळी इब्राहिम लोदी हा सुलतान राज्य कारभार करत होता. सुलतानशाहीतील पंजाबच्या प्रदेशात दौलत खान लोदी हा प्रमुख अधिकारी होता. इब्राहिम लोदी आणि दौलत खान लोदी यांच्या संबंधामध्ये संघर्ष निर्माण झाला. दौलत खानाने भारतावर आक्रमण करण्यासाठी बाबराला निमंत्रित केले. ही संधी साधून बाबराने भारतावर आक्रमण केले. बाबराच्या आक्रमणास प्रतिकार करण्याकरिता इब्राहिम लोदी सैन्य घेऊन निघाला. 21 एप्रिल 1526 या दिवशी पानिपत या ठिकाणी त्याची बाबराबरोबर लढाई झाली. या लढाईमध्ये बाबराने भारतात प्रथमच तोफखान्याचा प्रभावी उपयोग केला. त्याने इब्राहिम लोदीच्या सैन्याचा पराभव केला. इब्राहिम लोदी आणि बाबर यांच्यामध्ये झालेली ही लढाई पानिपतची पहिली लढाई म्हणून ओळखल्या जाते. या लढाईनंतर मेवाडच्या राणा संघाने राजपूत राजांना एकत्र आणले. बाबर आणि राणा संघ यांच्यामध्ये खानुवा या ठिकाणी लढाई झाली. या लढाईत बाबराचा तोफखाना आणि त्याचे राखीव सैन्य यांनी प्रभावी कामगिरी केली. राणा संघाच्या सैन्याचा पराभव झाला. इसवी सन 1530 मध्ये बाबराचा मृत्यू झाला. विद्यार्थी मित्रांनो, बाबरानंतर हुमायून इसवी सन 1530
ते 1539 व इसवी सन 1555 ते इसवी सन 1556 या काळामध्ये गादीवर आला. हुमायूनच्या कारकिर्दीत शेरशहाने त्याचा पराभव केला व दिल्लीच्या गादीवर सूर घराण्याची स्थापना केली. हुमायूननंतर अकबर इसवी सन 1556 ते 1605 या काळामध्ये गादीवर आला. अकबर व हेमू यांच्यात इसवी सन 1556 मध्ये पानिपत इथे लढाई झाली. ही पानिपतची दुसरी लढाई होय. संपूर्ण भारत आपल्या एकछत्री अंमलाखाली आणण्याची त्याची महत्त्वाकांक्षा होती. अकबरानंतर जहागीर इसवी सन 1605 ते 1628 पर्यंत सम्राट झाला. त्याच्या कारकिर्दीत त्याची पत्नी नूरजहान हिने प्रभावी कामगिरी बजावली. जहागीरानंतर शहाजहान इसवी सन 1628 ते 1658 मध्ये सम्राट झाला. शहाजहानंतर औरंगजेब इसवी सन 1658 ते इसवी सन 1707 पर्यंत दीर्घकाळ सम्राट होता. त्याच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्य खिळखिळे झाले. अकबराने भारत स्वतःच्या एकछत्री अंमलाखाली आणण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याला विरोध झाला. महाराणा प्रताप, चांद बीबी, राणी दुर्गावती यांनी अकबराविरुद्ध केलेला संघर्ष उल्लेखनीय आहे. महाराणा प्रताप. उदयसिंहाच्या मृत्यूनंतर महाराणा प्रताप हे मेवाडच्या गादीवर आले. मेवाडच्या अस्तित्वासाठी त्यांनी संघर्ष चालूच ठेवला. महाराणा प्रताप यांनी अखेरपर्यंत आपले स्वातंत्र्य टिकवण्यासाठी अकबराबरोबर संघर्ष केला. पराक्रम, धैर्य, स्वाभिमान, त्याग यासारख्या गुणांमुळे ते इतिहासात अजरामर झाले. चांद बीबी. इसवी सन 1595 मध्ये मुघलांनी अहमदनगर या निजामशाहीच्या राजधानीवर हल्ला केला. मुघल सैन्याने अहमदनगरच्या किल्ल्याला वेढा दिला. अहमदनगरच्या हुसेन निजामशहाची कर्तबगार मुलगी चांद बीबी हिने अत्यंत धैर्याने तो किल्ला लढवला. यावेळी निजामशाहीतील सरदारांमध्ये दुही निर्माण झाली. या दुहीतून चांद बीबीस ठार मारले गेले. पुढे मुघलांनी अहमदनगरचा किल्ला जिंकून घेतला. मात्र निजामशाहीचे संपूर्ण राज्य मुघलांच्या ताब्यात आले नाही. त्यानंतर राणी दुर्गावती. विदर्भाचा पूर्व भाग, त्याच्या उत्तरेचा मध्य प्रदेशाचा भाग, आजचा छत्तीसगडचा पश्चिम भाग, आंध्र प्रदेशाचा उत्तर भाग आणि ओडिशाचा पश्चिम भाग गोंडवनाचा विस्तार होय. चंदेल राजपुतांच्या घराण्यात जन्मलेली दुर्गावती लग्नानंतर गोंडवनची राणी झाली. तिने उत्तम रीतीने राज्यकारभार केला. मध्ययुगीन इतिहासामध्ये गोंडवनची राणी दुर्गावती हिने मुघलाविरुद्ध दिलेला लढा महत्त्वाचा आहे. दुर्गावतीने पतीच्या मृत्यूनंतर अकबराविरुद्ध लढताना प्राणार्पण केले परंतु शरणागती पत्करली नाही. अकबर हा एक सुजाण आणि जागरूक शासक होता. त्याचे धार्मिक धोरण उदार व सहिष्णू होते. तो सर्व धर्मातील प्रजेला सारखी वागणूक देत असे. सर्व धर्मातील उदात्त तत्वांचा समन्वय करून अकबराने दीन-ई-इलाही हा धर्म स्थापन केला. मात्र त्याने दीन-ई-इलाही स्वीकारण्याची सक्ती कोणावरही केली नाही. औरंगजेब. शहाजहान बादशहाच्या पुत्रामधील औरंगजेब हा सत्ता स्पर्धेत यशस्वी होऊन वडिलांना स्थानबद्ध करून इसवी सन 1658 मध्ये बादशाह झाला. शहाजहानचा थोरला मुलगा दारा शिकोह धार्मिक सहिष्णुतेबद्दल प्रसिद्ध होता. त्याने 50हून अधिक संस्कृत उपनिषदांचा फारसी भाषेत अनुवाद केला. औरंगजेब बादशाह झाला त्यावेळी मुघल साम्राज्य हे उत्तरेस काश्मीरपासून दक्षिणेस अहमदनगरपर्यंत आणि पश्चिमेस काबूलपासून पूर्वेला बंगालपर्यंत पसरलेले होते. औरंगजेबाने आपल्या कारकिर्दीत पूर्वेकडील आसाम, दक्षिणेतील विजापूरची आदिलशाही व गोवळकोंड्याची कुतुबशाही नष्ट करून त्यांचे प्रदेश आपल्या साम्राज्याला जोडले. अहोमांशी संघर्ष. इसवी सनाच्या 13व्या शतकात शान जमातीचे लोक ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्यात स्थायिक झाले. तेथे त्यांनी आपले राज्य स्थापन केले. स्थानिक लोक या लोकांना अहोम असे म्हणत. औरंगजेबाच्या काळात अहोमांचा मुघलांशी दीर्घकाळ संघर्ष झाला. मुघलांनी अहोमांच्या प्रदेशावर आक्रमण केले. गदाधर सिंह याच्या नेतृत्वाखाली अहोम संघटित झाले. लाच्छिक बडफुकन या सेनानीने मुघलाविरुद्ध तीव्र संघर्ष केला. अहोमांनी मुघलाविरुद्धच्या संघर्षात
गनिमी युद्धतंत्राचा अवलंब केला. मुघलांना आसाममध्ये आपली सत्ता दृढ करणे अशक्य झाले. त्यानंतर शिखांशी संघर्ष. शिखांचे 10वे गुरु तेग बहादर यांनी औरंगजेबाच्या असहिष्णू धार्मिक धोरणाविरुद्ध तीव्र नापसंती दर्शवली. औरंगजेबाने त्यांना कैद करून 1675 मध्ये त्यांचा शिरच्छेद केला. त्यांच्यानंतर गुरु गोविंद सिंग हे शिखांचे गुरु झाले. गुरु गोविंद सिंगांनी आपल्या अनुयायांना संघटित करून त्यांच्यातील लढाऊ वृत्तीला प्रोत्साहन दिले. लढाऊ शीख तरुणांचे एक दल उभे केले, त्यास खालसा दल म्हणतात. आनंदपूर हे त्यांचे प्रमुख केंद्र होते. औरंगजेबाने शिखांविरुद्ध सैन्य पाठवले. त्याच्या फौजांनी आनंदपूरवर हल्ला चढवला. त्यावेळी शिखांनी प्रखर झुंज दिली, परंतु त्यांना यश मिळाले नाही. यानंतर गुरु गोविंद सिंग दक्षिणेत आले. इसवी सन 1708 मध्ये नांदेड मुक्कामी त्यांच्यावर हल्ला झाला. पुढे त्यातच त्यांचे निधन झाले. मराठ्यांशी संघर्ष. महाराष्ट्रात शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली स्वराज्याची स्थापना झाली. त्यांना स्वराज्य स्थापन करण्याच्या या प्रयत्नामध्ये इतर शत्रूंबरोबरच मुघलांशीही संघर्ष करावा लागला. त्यांच्या मृत्यूनंतर संपूर्ण दक्षिण भारत जिंकून घेण्याच्या हेतूने औरंगजेब दख्खनमध्ये आला, परंतु मराठ्यांनी औरंगजेबाशी तीव्र संघर्ष केला, आपल्या स्वातंत्र्याचे रक्षण केले. या सर्व संघर्षाची माहिती आपण पुढील पाठात बघणार आहोत. राजपुतांशी संघर्ष. अकबराने आपल्या सलोख्याच्या धोरणाने राजपुतांचे सहकार्य मिळवले होते, मात्र औरंगजेबाला राजपुतांचे सहकार्य मिळवता आले नाही. मारवाडचा राणा जसवंत सिंग यांच्या मृत्यूनंतर त्याचे राज्य औरंगजेबाने मुघल साम्राज्यास जोडून घेतले. दुर्गादास राठोड याने जसवंत सिंगाचा अल्पवयीन मुलगा अजित सिंह याला मारवाडच्या गादीवर बसवले. दुर्गादास राठोडने मुघलाविरुद्ध मोठा संघर्ष केला. दुर्गादासाचा हा प्रतिकार मोडून काढण्यासाठी औरंगजेबाने राजपुत्र अकबर याला मारवाडमध्ये पाठवले. राजपुत्र अकबर हा स्वतः राजपुतांना जाऊन मिळाला आणि त्याने औरंगजेबाविरुद्ध बंड पुकारले. या बंडात महाराष्ट्रातील मराठ्यांचीही मदत घेण्याचा प्रयत्न झाला. दुर्गादास राठोड याने मारवाडच्या अस्तित्वासाठी मुघलाविरुद्धचा हा संघर्ष चालू ठेवला. मराठ्यांशी संघर्ष. महाराष्ट्रात शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली स्वराज्याची स्थापना झाली. त्यांना स्वराज्य स्थापन करण्याच्या या प्रयत्नामध्ये इतर शत्रूंबरोबरच मुघलांशीही संघर्ष करावा लागला. त्यांच्या मृत्यूनंतर संपूर्ण दक्षिण भारत जिंकून घेण्याच्या हेतूने औरंगजेब दख्खनमध्ये आला, परंतु मराठ्यांनी औरंगजेबाशी तीव्र संघर्ष केला, आपल्या स्वातंत्र्याचे रक्षण केले. या सर्व संघर्षाची माहिती आपण पुढील पाठात बघणार आहोत.